गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंत हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आय होप तुम्ही सगळे नेहमीप्रमाणे मस्त मजेत आहात गाईस. आणि फायनली द डे इज हिअर. आज माझा बर्थडे आहे, जसं की तुम्हाला माहिती होतं लास्ट व्लॉगमध्ये. आणि बर्थडे पण आहे आणि आज आहे स्वामी प्रकट दिन. श्री स्वामी समर्थ गाईस. आणि आता आम्ही निघतोय आमच्या ट्रिपसाठी. बॅग वगैरे सगळे पॅक केलेत आणि हर्षाली त्यात मला बोलते की तुझी मी आरती करून घेते. मी बोललो ठीक आहे चालेल, आरती करून घेतो. देवपूजा वगैरे झाली आणि दुपारचे वाजलेत किती 11:30. रेडी झालोय आम्ही दोघं जण आणि फक्त स्टेकेशन 1 डे ट्रिप आहे. मजा येईल खूप आणि तुम्ही नक्कीच हा ब्लॉग एंडपर्यंत बघा गाईस. तुम्हालाही माहिती पडेल की आपल्या डेस्टिनेशनला काय काय सुबब गोष्टी आहेत ज्या करण्यासारख्या आहेत. कुठे चाललो आहे हे तुम्हाला नक्कीच आम्ही गाडीमध्ये बसल्यानंतर सांगू. आता मी चाललो आहे मठामध्ये. मी प्रकट दिन असल्यामुळे मी मठात जाऊन पहिले पाया पडून येतो आणि त्यानंतर निघूया आपल्या ट्रिपसाठी गाईस. सो स्टे ट्यून. फायनली आफ्टर अ लॉंग वेट आम्ही निघालो आहे आमच्या ट्रिपसाठी. अँड गाईस आम्ही चाललो आहे, आता आहोत मुंबई पुणे न्यू एक्सप्रेसवे वरती आणि आम्ही चाललो आहे गाईस लोणावळ्याला. आणि जे काय लोणावळ्याचं फेमस 5 स्टार लक्झरी प्रॉपर्टी आहे डेला रिसॉर्ट्स. सो आम्ही चाललो आहे डेलाला ना भाऊ. डेलाला चाललोय आणि बऱ्याच टायमापासून आम्हाला जायचं होतं डेलाला, पण तो काही एक चांगला इव्हेंट आम्ही योग येत नव्हता. चांगलं ओकेशन असं काही येत नव्हतं म्हणून तर म्हटलं बर्थडे पेक्षा चांगला ओकेशन काय. सो आजचा दिवस आम्ही निवडला की आजचा खूप भारी दिवस आहे आणि मंडे पण आहे, त्यामुळे जास्त क्राऊड नसेल आणि ट्रॅफिक सुद्धा नसेल लोणावळ्याला जायसाठी. सो आम्ही विचार केला की आपण डेलाला जाऊया गाईस. डेला रिसॉर्ट एवढा सुपर्ब आहे आणि एवढा मोठा आहे ना गाईस. आमचाही फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. अप्रॉक्सिमेटली 50 एकर्सचा लँड आहे तो. एवढा मोठा आहे आणि मोर दॅन 250+ रूम्स आहेत त्यांच्याकडे, म्हणजे 250 पेक्षा जास्त रूम्स आहेत. आणि आम्ही जो रूम बुक केला आहे तो आहे लक्झरी स्वीट रूम. तो कसा आहे तुम्हाला नक्कीच दाखवेन मी गाईस. रूम टूर पण देईन आणि डेला रिसॉर्ट किती खूप भारी आहे. तिकडे ॲडव्हेंचर्स खूप आहेत, स्पोर्ट्स खूप आहेत जे तुम्हाला उद्याच्या पार्ट 2 मध्ये बघायला मिळतील. सो हा पार्ट 1 मध्ये तुम्हाला मी आज पूर्ण डेला रिसॉर्टचा टूर करणार आहे. तिकडे जेवढा कव्हरअप होईल तेवढा आम्ही ट्राय करू. आणि इव्हनिंगला स्पेशल डिनर डेट असेल माझ्या वाईफ सोबत माझी. सो आता जाऊया डेलाला. डेला स्टे ट्यून गाईस. आणि ब्रेकफास्ट आम्ही पण बघतो आणि तुम्हालाही दाखवतो. 1 तासाच्या ड्राईव्ह नंतर फायनली आम्ही डेला रिसॉर्टला पोहोचलोय गाईस. आणि आता जाऊया डेलाला आतमध्ये बघूया. यांची एंट्रन्स पण खूप सुपर्ब आहे बिकॉज त्या साईडला दाखव ना. एंट्रन्स पण खूप सुपर्ब आहे बिकॉज इथे ग्रीनरी तर आहे आतमध्ये आणि लक्झरियस एकदम फील येतो. एंट्री करूया. सिक्युरिटी पण आय गेस मी रिसर्च केलं होतं तेव्हा माहिती पडलं होतं की खूप जास्त पॉवरफुल आहे. म्हणजे सगळे एंट्रीला त्यांची पूर्ण गाडी डिकी वगैरे सगळे चेक करतात, त्याच्यानंतर आतमध्ये सोडतात. लेट्स सी. असं काहीतरी एंट्रन्स आहेत. इथे चेक इन पॉइंट आहे. आता तुम्हाला पुढे आम्ही दाखवतो. हा आता आतमध्ये एंट्री केल्यानंतर दाखवेन की आतमधला व्ह्यू कसा आहे एंट्रन्सचा. इथे सिक्युरिटी चेक होणार. सो गाडी आमची चेक झाली आहे. हे सगळे डेलाचेच आहेत व्ह्यू पॉइंट्स. असं इथून एंट्री आहे. दिस इज द एंट्री. आता परत चढणे, अजून एका डोंगरावर चढायचं असं वाटतंय. त्यांची गाडी येणार ना आपल्याला घ्यायला? नाही, आपल्या रिसेप्शन पर्यंत जायचंय आणि तिकडून त्यांची गाडी येणार आपल्याला सोडायला अजून वरती. लॉबी इकडे. लॉबी अजून वरती आहे. हे साइन बोर्ड्स आहेत ना हे सगळे, ते फॉलो करायचे आपल्याला.
सगळं डोंगर, हे सगळे विलाज आहेत त्यांचे. म्हणजे पर्टिक्युलरली जे ज्याने बुकिंग केले त्यांच्या सिलेक्शनच्या अनुसार सगळे विलाज आहेत. हे बघ या साईडला पण हे सगळे विलाज आहेत त्यांचे. खरंच खूप मोठी प्रॉपर्टी आहे. लॉबीला जायलाच एवढा वेळ. नाईट मध्ये अजून छान वाटतं. नाईट मध्ये अजून लाईट्स चांगले वाटते. अजून साईन बोर्ड अजून आतमध्ये पूर्ण भूलभुलैया आहे. चलो अंदर. गाईड करायला गार्ड्स पण आहेत. पोलीस फोर्स. हे त्यांचे कार्स आहेत. हे डेलाचे कार्स आहेत. आपल्याला घेऊन जाणार आतमध्ये आपल्या रूम पर्यंत. आपली गाडी पार्क करून जायचं. आपली गाडी इथे सोडायची आपण. तिकडे लॉबी आहे. अंदर जाणे का ना तिथे पुढे चेकआउट. आपली गाडी इथे सोडायची. त्यांची गाडी आपल्याला आतमध्ये घेऊन जाणार. म्हणजे सामान वगैरे आपल्याला घेऊन जाणार. दिस इज लॉबी राईट. हा दिस इज लॉबी. हे बघ फुल आपल्याला ताज हॉटेल सारखी फिलिंग आली ना. ताज मध्ये पण असेच आहेत. माहितीये तुला बेल बॉयज लगेच आपल्या रूम मध्ये घेऊन जाण्यासाठी. चलो सो आपण आपली गाडी आता हँड ओव्हर करूया त्यांना आणि पटकन जाऊया रूम मध्ये. हा आहे आमच्या रूमच्या बाहेरचा व्ह्यू. दॅट इज कॉल्ड ॲज लक्झरियस व्ह्यू. आणि इकडे आहे सिटिंग एरिया. सिटिंग एरिया नंतर जाऊया आतमध्ये. कसा आहे रूम? नेक्स्ट लेवल. आणि रूमचा टूर तुम्हाला मी करतो गाईस. दिस इज सिटिंग एरिया. म्हणजे तुम्ही इथे चिलॅक्स करू शकता. एकदम लक्झरियस चेअर्स आहेत. आणि ही पेंटिंग थोडीशी डरावणी वाटली मला, पण नंतर वाटलं चल ठीक आहे. थोडीशी हॉरर वाटते. सुपर लॅम्प आहे इकडे आणि नाईस टेबल. अँड इथे तुम्हाला नोट्स लिहायसाठी पेन अँड नोट्स दिलेले आहेत. त्याचबरोबर समोरच्या साईडला आहे मिरर. मिररमध्ये आहे इथे बार, आयस ट्रे अँड सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आपल्याला आवडलेली आहे ती आहे यांचा मिनी फ्रिज. मिनी फ्रिजच्या आतमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत लाईक लिकरचे सगळे ब्रँड्स. याचबरोबर बाउंटी, स्नॅक्स, स्निकर्स बार्स अँड इथे पॉपअप्स, कॅश्यूज, बियर्स. वा म्हणजे जे असं जरुरी नाही आहे की जे पियत असेल न पियत असेल, पण सगळ्यांसाठी हे इकडे अवेलेबल आहे. या साईडला काय आहे बघूया. काय नाही, या साईडला फक्त क्रॉकरी आणि कप सेट्स आहेत. सो मिनी बार तर आपल्याला खूप आवडलेला आहे गाईस. आणि इथे लाईटसुद्धा आहे. वाव, आत्ता समजलं. सो इथे लाईट आहे. इथे आहे टी, कॉफी. बेड कसं आहे? एकदम भारी, सॉफ्ट. झोपून जावं. थकली आहे. नाही, फिरायचं आहे. टीव्ही आणि इथे लगेज ठेवण्यासाठी तुम्हाला बॅग ठेवण्यासाठी आहे. आणि दिस इज स्मॉल काइंड ऑफ ऑफिस टेबल, म्हणजे वर्क टेबल. तुम्ही इथे काही ऑफिसचं काही पेंडिंग वर्क सुद्धा असेल तर करू शकता विकेंडला. इथे आहे मोठासा मिरर. सगळ्यात इम्पॉर्टंट आणि भारी गोष्ट म्हणजे ती आहे इकडचा वॉशरूम. वॉशरूम गाइस नेक्स्ट लेवल मोठा आहे यार. एवढा मोठा वॉशरूम. आणि दिस इज द मेन इम्पॉर्टंट थिंग ज्याच्यामुळे मी हा लक्झरियस रूम घेतला आहे. मला पाहिजे होतं बाथटब. बाथटब एवढा मोठा आहे ना की दोघं जण आरामशीर आंघोळ करू शकतो. आणि त्याचबरोबर आहे इकडे टीव्ही, जेणेकरून तुम्ही इथे चिलॅक्स करू शकता. आणि त्याचबरोबर इथे शॉवर एरिया अँड दिस इज अ बिग मिरर. मिरर पण किती मोठा आहे. लाईट्स खूप सुपर लावलेत, म्हणजे एकदम फील येतोय, एकदम लक्झरियस असल्याचा फील येतोय. मिररच्या बाजूलाच आहे इथे एक वॉर्डरॉप. वॉर्डरॉपच्या आतमध्ये काय आहे बघूया. वॉर्डरॉपच्या आतमध्ये आहे आयर्न, लॉकर बॉक्स आणि स्लीपर्स, हँगर्स. इथे एक कुशन ठेवलेला आहे. बट दिस इज द इम्पॉर्टंट थिंग, दिस इज बाथरूम. वो हे मी घालणार.
सो आफ्टरनून नंतर आता इव्हनिंग झाली आहे आणि आफ्टरनून म्हणजे बोलू नाही शकत असं, कारण का 3:30 वाजता तर आम्ही लंच केलं आणि लंच केल्यानंतर रूममध्ये येऊन परत छोटासा एक पॉवर नॅप घेतला आणि पॉवर नॅप नंतर आता संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत आणि 7:30 वाजता आता आम्ही रेडी होतो आहे. कम्प्लीट चेंज वगैरे केलं. पॉवर नॅप घेणं पण इम्पॉर्टंट होतं बिकॉज नाही तर परत आम्ही आजारी पडू, कारण का कालपासून रेस्ट नव्हती बॉडीला. सो विचार केला की थोडासा आराम करू आणि त्यानंतर आता इव्हनिंग वाजले आहेत 7:30 पावणे 8. आता आम्ही जातो आहे कॅफेमध्ये, जो कॅफे 24 डेलामध्ये रेस्टॉरंट आहे तिकडे जातो आहे आम्ही छोटासा बर्थडे स्वीट अँड सिम्पल सेलिब्रेट करण्यासाठी. आणि आम्हाला ॲक्च्युली आम्ही थोडंसं अपसेट आहोत, कारण का आम्ही आफ्टरनूनला विचारलं कॅफेमध्ये की लाईव्ह म्युझिक आहे की नाही आहे आज, पण त्यांनी असं सांगितलं की वेडनेसडेच्या नंतर सॅटर्डे संडेपर्यंत लाईव्ह म्युझिक्स असतात आणि वीकडेजला मंडे ट्यूजडेला काहीच नसतं. सो थोडासा अपसेट झालो. असं वाटलं की बड्डे मंडेला का आला, बट स्टील चलतं आहे. नेक्स्ट टाईम कधीतरी येऊ आणि नक्कीच आम्ही एक्सप्लोअर करू. आम्हाला ते सुद्धा कधी काय नेक्स्ट टाईम ओकेशन वगैरे काय असेल, स्पेशल इव्हेंट असेल तर आम्ही नक्कीच येऊ. आणि असं कंपल्सरी नाही आहे की डेलाला आल्यानंतर तुम्हाला राहायलाच पाहिजे किंवा स्टे करायलाच पाहिजे. जे कोणी माझा ब्लॉग बघत आहात तुम्ही हे सुद्धा लक्षात घ्या की तुम्ही इथे फक्त कॅफेमध्ये किंवा ओकेशनली ट्रू इव्हेंट्स, बर्थडेज, पार्टीज, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी तुम्ही फक्त रेस्टॉरंटमध्ये येऊ शकता गाईस. आणि असं जराही कंपल्सरी नाही आहे की तुम्ही ते स्टे करायसाठी आलं पाहिजे. आणि स्टे करणं ही वर्थ इट आहे. इकडे थोडासा एक्सपेन्सिव्ह आहे बट इट्स ऑल वर्थ इट बिकॉज आम्ही दुपारी आलो इथे, आम्ही कधी झोपलो आम्हाला काही कळलंच नाही, एवढा कम्फर्ट आहे इकडे. आणि आता बाहेर जातो आहे. इव्हनिंगचे तुम्हाला लायटिंग्स वगैरे सगळे दाखवेन. मी बोलता नाही येणार बिकॉज असं आहे की कॅफेमध्ये म्युझिक्स चालू असतात, त्यामुळे मला जास्त बोलता नाही येणार. त्यामुळे मी एक स्वीट अँड सिम्पल व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन जेणेकरून तुम्ही तिकडचं एम्बियन्स या व्हिडिओद्वारा एन्जॉय करू शकता गाईस. आम्ही दोघांनी पण आफ्टरनूनच्या नंतर आपला आउटफिट चेंज केला आहे बिकॉज सकाळपासून व्हाईट टी शर्ट घातलं होतं ते खराब झालं. सो आता विचार केला काहीतरी डिनर डेटला चाललो आहे, सो काहीतरी वेगळा घालूया. स्पेशल. वाव, छान दिसतेस. तुम्हाला दिसली नव्हती ना? नव्हती दिसली. मी काही केलीच नव्हती. हा हे घेतलं होतास तू त्या दिवशी. घेतलेलं बट असं विचार केला की बर्थडेच्या दिवशी रिव्हील करू. आणि अजून एक गोष्ट मी सांगायचं राहिलं, अजून एक गोष्ट सांगायची राहिली की तू एक बॅगसाठी मला सांगितलं स्टीव्ह मेडनची बॅग, जी आपण त्यांना ब्लॉगमध्ये दाखवणार होतो ती नाही दाखवता आली, बट शेवट ती मला ती घेऊन आली. स्टीव्ह मेडनची बॅग, तिला जी आवडलेली तीच त्यांनी घेतली आणि ती ब्लॉग आम्ही एक बॅगसाठी विचार केला की कशाला ब्लॉगमध्ये दाखवायचं, पण आम्ही विचार केला की इकडे आल्यानंतर तुम्हाला नक्कीच दाखवू बर्थडेच्या ब्लॉगमध्ये. सो ही बॅग पण तिने घेतली आणि तिला चप्पल जी हवी होती ती पण घेतली. चल जाऊया आता, लेट नको. आणि मुंबई काय खेळतंय यार, आज ऑलरेडी 4-5 विकेट घेतलेत कोलकाताचे, हालत टाईट केली आहे. आज मुंबई जिंकणार. चलो, रूम थोडासा मेसी झाला आहे आमचा, बट ओके. उद्या सकाळी रूम सर्व्हिस येऊन क्लीन करतील.
दुनिया दे राह भुल गए जदों तक ले शराबी नहीं तेरे कहना चुटले पहले तेनू बिजली बिजली तेरे उत्ते गिरदी पंजदा भी कख नहीं तारे भी डरके ने सिंड्रेला फ्रेंड्स, मी वॉशरूममध्ये आलो होतो डेला रिसॉर्टमध्ये आणि रेस्टॉरंटच्या वॉशरूममध्ये आलो होतो आणि इकडे एक सरप्रायझिंग गोष्ट मला दिसली आहे. हे तुम्ही सुद्धा बघून शॉक व्हाल. हे फर्स्ट टाइम माझ्या लाईफमध्ये मी एक्सपिरियन्स केलं आहे काहीतरी असं नवीन. तुम्हाला मी दाखवतो. वेट. मी वॉशरूममधून इकडून एंट्री तर केली, हँडवॉश केलं इकडे आणि पुढे चाललं होतं. हे थोडंसं ऑकवर्ड वाटेल तुम्हाला, बट दिस इज व्हॉट इज दिस. मी इथे वॉशरूमसाठी उभा राहिलो आणि अचानक लाईट चालू झाली समोर आणि हे समोर मी बघतोय बघा. So this is kind of something new. Isn't it strange? देख के करने का Strange ही है bro. Strange ही है.